मुंबईतल्या म्हाडा इमारतीतल्या रहिवाशांचं वाढीव भाडं रद्द, बीडमधील देवस्थानांच्या जमिनी हडपण्याच्या प्रकरणांची होणार चौकशी, फेरीवाला क्षेत्र स्थापनेसंदर्भात सरकार 3 महिन्यात अहवाल मागवणार, प्रत्येक जिल्ह्यात दूध भेसळ तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारणार, महिलांना 1 रुपयात मिळणार सॅनिटरी पॅड्स, लव्ह जिहादवरून सत्ताधारी विधानसभेत आक्रमक आणि अमृतकाळातला सबका साथ सबका विकास उद्दिष्टाचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर. ही होती या आठवड्यात झालेल्या विधानसभेच्या कामकाजाची वैशिष्ट्य. विधानसभेमध्ये हा आठवडा अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानं आणि महिला दिनाच्या निमित्तानं महिला धोरणावर झालेल्या चर्चेनं गाजला. सोमवारी आणि मंगळवारी सुट्टी असल्यानं केवळ 3च दिवस कामकाज होऊ शकलं. 3ही दिवसांच्या कामकाजात विरोधकांनी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल सरकार असंवेदनशील असल्याची टीका केली. सरकारनं विरोधकांचे हे मगरीचे अश्रू असून तातडीनं पंचनामे केल्याविना मदत देता येत नाही हे विरोधकांनाही माहीत आहे असं स्पष्ट करत तुमच्या महाविकास आघाडीच्या काळात जाहीर केलेली मदतही शेतकऱ्यांना आमच्या सरकारनं दिलेली आहे याकडे लक्ष वेधलं. बुधवारच्या कामकाजामध्ये प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवातीला जयंत पाटील यांच्यासह रईस शेख, बाळासाहेब आजबे, अनिल पाटील, संदीप क्षीरसागर आदी आमदारांनी बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या देवस्थानच्या इनामी जमिनी हडपण्याच्या प्रकरणावरील तारांकित प्रश्न सभागृहात मांडला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे जमीन हडपण्याचं रॅकेट असून त्याबद्दलचा प्राथमिक तपास 4 महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देत असल्याचं जाहीर केलं. रईस शेख यांनी लक्षात आणून दिलेल्या वक्फ जमिनींबद्दलही तपासून योग्य ती कारवाई केली जाईल असंही फडणवीस यांनी सांगितलं. चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे फेरीवाल्यांचा होणारा उपद्रव, त्यांनी घेतलेले अनधिकृत वीज जोड आणि त्यातून अपघात होण्याची भीती याविषयीचे प्रश्न उपस्थित केले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेरीवाल्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने टाऊन व्हेंडिंग कमिटीज स्थापन कराव्यात आणि त्यामार्फत हॉकिंग झोन्स किंवा फेरीवाला क्षेत्र स्थापन करावेत असं सांगितल्याचं निदर्शनाला आणून दिलं. त्यानुसार फडणवीस यांनी सर्व महापालिकांना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना या संदर्भातील सूचना देऊ असं आश्वासन दिलं. आमदार संजय केळकर, सुनील राणे, कालिदास कोळंबकर, प्रताप सरनाईक आणि प्राजक्त तनपुरे या सदस्यांनीही या विषयावर आपापली मतं मांडली. प्रश्नोत्तराच्या तासामध्ये अमीन पटेल, अबू आझमी, अतुल बेनके, अतुल भातखळकर, संजय पोतनीस या आमदारांनी मुंबईतल्या म्हाडा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घरभाडं वाढीव दरानं तसंच दंडासहित भरण्याच्या दिलेल्या नोटिसा हा प्रश्न उपस्थित केला होता. या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरभाडं वाढवण्याचा निर्णय रद्द करत असल्याची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारच्या कामकाजात सर्व लक्षवेधी सूचना या महिला आमदारांनी मांडलेल्यात समाविष्ट केल्या होत्या. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक महिला धोरण तयार करण्यासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रस्ताव दिला होता आणि या विषयावर स्वतंत्र चर्चा करण्यात आली. त्यामध्ये सर्वपक्षीय महिला आमदारांनी महिला दिनापुरता महिलांना मान देण्यापेक्षा तो वर्षभर द्यावा ही भावना व्यक्त केली. गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात होण्यापूर्वी पुण्यातल्या चिंचवड आणि कसबा या 2 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीतून विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप आणि रवींद्र धंगेकर या दोघांचा शपथविधी विधानसभेमध्ये झाला. दुधात केली जाणारी भेसळ, त्यावर केलेल्या कारवाया आणि या विभागाकडे रिक्त पदांमुळे असलेली मनुष्यबळाची कमतरता या संदर्भात आमदार लहू कानडे, अतुल भातखळकर, असलम शेख आणि वर्षा गायकवाड यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना प्रत्येक जिल्ह्यात दूध भेसळ तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात येईल अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी केली. मुंबईत कांदिवली भागात भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आलं होतं आणि त्यातील नमुन्यांची तपासणी करण्यात येत असून त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही असंही राठोड यांनी सांगितलं. तसंच विभागातली रिक्त पदं 3 महिन्यात भरण्यात येतील असंही मंत्री राठोड यांनी स्पष्ट केलं. वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा पहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प 5 ध्येयांवर आधारित आहे असं सांगून वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 क्षेत्रांसाठीची तरतूद जाहीर केली.
त्यामध्ये शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगार निर्मिती, सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा आणि पर्यावरणपूरक विकास या 5 क्षेत्रांसाठी एकूण 5,47,450 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद असलेला अर्थसंकल्प सादर केला. विधानसभेचं शुक्रवारचं कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानं सुरू झालं. प्रश्नोत्तराच्या तासामध्ये नमिता मुंदडा यांनी तारांकित प्रश्नाद्वारे महिलांना सॅनिटरी पॅड्स पुरवण्याच्या संदर्भात प्रश्न विचारला होता. या विषयावर महिला दिनाच्या दिवशीही महिला धोरणाबद्दल झालेल्या चर्चेच्या वेळी उहापोह झाला होता. त्यामुळे भारती लव्हेकर, यामिनी जाधव, सुलभा खोडके, राजेश टोपे यांनी पुरवणी प्रश्न विचारले. ग्रामविकास आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भात सर्व संबंधितांची आठवडाभरात बैठक घेऊन महिनाभरात सॅनिटरी पॅड्स महिलांना पुरवले जातील असं जाहीर केलं. मात्र ते आजवर आपण 5 रुपयात देत होतो ते आता 1 रुपयात दिले जातील आणि ते स्वस्त धान्य दुकानातून द्यायचे की अन्य मार्गाने हे सारे विषय या बैठकीतून चर्चेअंती ठरवू असंही त्यांनी सांगितलं. लव्ह जिहादच्या विषयावरून सभागृहात काही काळ गदारोळ झाला. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा विषय पॉइंट ऑफ प्रोसिजरच्या म्हणजेच कामकाजाच्या प्रक्रियेच्या मुद्द्याद्वारे सभागृहात मांडला आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काल गुरुवारी चुकीची माहिती सभागृहाला दिली असा आरोप केला. ते म्हणाले की लव्ह जिहादची राज्यात 3,693 प्रकरणं आहेत, पण मंत्री महोदयांनी काल ती 1,00,000 असल्याची माहिती दिली आहे. पटलावर चुकीची माहिती गेल्यामुळे आपण हा मुद्दा मांडत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावर योगेश सागर यांनी संतप्त होत लव्ह जिहादची प्रकरणं 1,00,000 असतील किंवा 3,000 आव्हाडांचा काय संबंध असा प्रश्न उपस्थित केला. आव्हाडांना लव्ह जिहादची बाजू घ्यायची का असं विचारून सागर यांनी आव्हाड यांना कोणाची वकिली करायची असा प्रश्न उपस्थित केला. मंत्री गुलाबराव पाटील यांनी संतप्तपणे आव्हाड यांना मुंब्र्यात निवडणूक लढवता म्हणून असे करताय का अशी विचारणा केली. आशिष शेलार यांनी आव्हाड यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत विचारणा केली की आव्हाड यांनी मंत्री महोदयांवर विधान करण्यापूर्वी नोटीस दिली होती का? नसेल तर त्यांचे विधान कामकाजातून काढून टाकावे अशी मागणी त्यांनी केली. तसंच प्रकरण 1 असो की 1,00,000 एकाही हिंदू मुलीवर अत्याचार झाला तरी आम्ही त्याविरुद्ध आवाज उठवणार आणि लव्ह जिहादच्या विरुद्ध कायदा आणण्याबद्दल आग्रही राहणार असं सांगितलं. अखेर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पीठासीन अधिकाऱ्यांना विनंती केली की सर्व सदस्यांचं म्हणणं त्यांनी मांडलं आहे, तुम्ही ते तपासून बघा आणि जे आक्षेपार्ह असेल ते कामकाजातून काढून टाका. राज्यात 4थं महिला धोरण आणणार उपमुख्यमंत्री फडणवीस. सभागृहात वैद्यकीय खरेदी प्राधिकरण विधेयक संमत. राज्यभरातील कलाकार आणि त्यांच्या कलेविषयी माहिती देणारं सांस्कृतिक विभागाचं पोर्टल सुरू करण्यात येईल. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार. हक्कभंग प्रकरणी सविस्तर लेखी खुलासा करण्यासाठी खासदार संजय राऊत यांना मुदतवाढ. राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत केला राज्याचा 2023-24चा अर्थसंकल्प सादर. जुन्या पेन्शनसाठी व्यवहार्य तोडगा काढणार देवेंद्र फडणवीस. शेतकऱ्यांच्या वीज दरात वाढ होणार नाही उपमुख्यमंत्री. ही होती या आठवड्यातल्या विधान परिषदेच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. बुधवारी दुपारी 12 वाजता विधान परिषदेच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात झाली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज पुकारताच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अवकाळी पावसाच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. काँग्रेस गटनेते सतेज पाटील यांनी नुकसान भरपाई देण्याच्या नियमांमध्ये शिथिलता आणून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी तसंच तातडीची मदत म्हणून नुकसानीची 50% रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे, शेकापचे जयंत पाटील यांनीही या मागणीला अनुमोदन देत पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली. या चर्चेला संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकार बांधील आहे. या शेतकऱ्यांना पूर्ण नव्या दरानं मदत दिली जाईल अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला दिली. या सरकारनं केलेल्या नियमानुसार अवकाळी पावसाचा समावेश देखील एनडीआरएफच्या मदतीत करण्यात आल्यामुळे त्याप्रमाणे मदत दिली जाईल असं पाटील यांनी सांगितलं. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना फेटाळून लावल्यानंतर प्रश्नोत्तराच्या कामकाजाला सुरुवात झाली. महानगरपालिका आणि नगरपालिकांसह सर्व शासकीय आस्थापनांमधील सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारसी लागू होतील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील प्रश्नावरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं.
तर मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सचे मुलुंड येथे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव नसल्याचं मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सदस्य सुनील शिंदे यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. प्रश्नोत्तराच्या तासानंतर विधान परिषदेतही आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात हा अहवाल मांडला. यानंतर सभागृहात महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा घेण्यात आली. सर्व समूह घटकातील महिलांच्या प्रश्नांचा एकत्रित विचार करून महिलांना अधिकाधिक संधी देणारं राज्याचं चौथं महिला धोरण लवकरच आणलं जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महिलांना सर्व क्षेत्रात समान तसंच त्यांना सन्मानाचं स्थान मिळावं या अनुषंगानं प्रस्ताव मांडला. यानंतर सभागृहात विविध वैद्यकीय वस्तूंची एकाच ठिकाणी खरेदी आणि पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्यासाठीचं महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण विधेयक 2023 विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. या विधेयकावर वादळी चर्चा झाली. गुरुवारी सकाळच्या विशेष सत्रात लक्षवेधी सूचना घेण्यात आल्या. मुंबई महानगरपालिकेच्या 400 किलोमीटर रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी विहित पद्धतीनंच निविदा प्रक्रिया राबवली असून कुठेही अनियमितता खपवून घेतली जाणार नाही, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितलं. उद्धव ठाकरे गटाचे सचिन अहिर यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडत रस्त्यांमध्ये 6,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. याला सामंत यांनी नगरविकास खात्याच्या वतीनं उत्तर दिलं. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुंबईतल्या सर्व विहिरींचा आढावा घेण्याच्या आणि त्याचा अहवाल देण्याच्या सूचना राज्य सरकारला केल्या. राज्यातल्या विशेषतः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काम करणारे अभियंते आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून सरकारच्या कामांमध्ये अनियमितता करीत असल्याची बाब विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मांडली. याला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ज्यांनी अनियमितता केली असेल त्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची ग्वाही दिली. निविदेसाठी बोली लावणाऱ्या कंत्राटदाराची क्षमता तपासण्यासाठी यंत्रणा गरजेची असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येईल, असं चव्हाण यांनी सांगितलं. राज्यभरातले कलाकार आणि त्यांच्या कलेविषयी माहिती देणारं सांस्कृतिक विभागाचं पोर्टल सुरू करण्यात येईल, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. शाहीर कलावंतांच्या विविध मागण्यांबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. राज्यात बियाणे उत्पादन क्षेत्रात पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी जालना इथं बियाणे पार्क उभारण्याचं प्रस्तावित आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेण्यात येईल, असं कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सतीश चव्हाण यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. विधिमंडळाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात विधान परिषदेत मांडण्यात आलेल्या हक्कभंग प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर या संदर्भात सविस्तर लेखी खुलासा करण्यासाठी राऊत यांनी मागणी केल्याप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत असल्याचं उपसभापतींनी जाहीर केलं. मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत राज्याचा 2023-24चा अर्थसंकल्प सादर केला. शिक्षक भारतीचे सदस्य कपिल पाटील यांनी शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. नवीन पेन्शन योजना यशस्वी होईल याची शाश्वती नसल्याचं राष्ट्रीय लेखा परीक्षकांनीच आपल्या अहवालात नमूद केलेलं आहे. किती सेवानिवृत्ती मिळणार याचीही खात्री नाही. शेअर बाजार कोसळल्यास निवृत्ती वेतनाचं काय होणार याचीही कल्पना नाही. त्यामुळे तातडीनं जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी कपिल पाटील यांनी केली. दुपारच्या सत्रात यावर पुढे चर्चा झाली. नोव्हेंबर 2005 नंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भात चर्चेच्या माध्यमातून व्यवहार्य मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या उत्तरात सांगितलं. यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तराच्या भाषणानं सुरुवात झाली. महाराष्ट्राकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढत असून यावर्षी राज्य पुन्हा परदेशी थेट गुंतवणुकीमध्ये अव्वल स्थानी येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
दाओसमध्ये झालेल्या सामंजस्य करारांपैकी 75% कराराच्या बाबतीत प्रगती झाल्याचं त्यांनी सांगितलं. पुढल्या 3 वर्षांमध्ये 30% कृषी फीडर सौर ऊर्जेवर आणणार असल्यामुळे शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीत वीज मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू शकेल, असं फडणवीस म्हणाले. त्यांच्या उत्तरानंतर सभागृहाचं दिवसभराचं कामकाज संपलं. सोमवारी सकाळी तिसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.